दंडोत प्रणाम. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापो, एका वर्षाची 12 महिने असतात. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष असे 12 महिने असतात. एका महिन्याचे 30 दिवस असतात. एका महिन्याचे 2 पंधरवाडे असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमेचा पंधरवाडा आणि कृष्ण पक्ष म्हणजे अमावस्येचा पंधरवाडा. अमावस्येच्या पंधरवाड्यामध्ये रात्री सगळी अंधार असतो आणि शुक्ल कृष्णामध्ये रात्री काय असतो, उजेड असतो. आणि कृष्ण पक्षामध्ये आपण जर वारलो तर काय होतं आहे, अग्निज्योतिर शुक्ल षण्मासा होतं आहे. म्हणजे शुक्ल पक्षामध्ये आपण जर वारलो, माणूस वारला शुक्ल पक्षने, अग्निज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायण आहे, दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे आणि अग्निज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्र प्रयता गच्छन्ति ब्रह्म विदो जना. तो माणूस देवता प्राप्तीला जातो. जर उत्तरायण आहे, दिवस आहे आणि असे जर शुक्ल पक्ष आहे तर त्या शुक्ल पक्षामध्ये माणूस जर वारला तर तो देवता प्राप्तीला जातो. आणि धूमोराती तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायन तत्र चांद्रमशम ज्योती योगी पापे निवर्तते. आणि जो कृष्ण पक्षामध्ये वारला धूमोराती तथा षण्मासा दक्षिणायन वारला आणि म्हणजे काळोख्या रात्री वारला तर तो माणूस पुन्हा ह्या मनुष्य जन्मात येतो. मनुष्य जन्मातच येईन अशी काही गॅरंटी नाही, पण 184ला तो येतो आणि ह्या 184मध्ये पडतो. तर हा जो म्हणजे भीष्माचार्य होते वसुदेवतेचे फळी होते. तर वसुदेवचे फळी आहे, तर वसुदेवता आणि तो फळिया आणि वसुदेवता हे पृथ्वीवर आली, कारण त्याला शाप मिळाला आणि ते शाप मिळाल्यामुळे खाली आली आणि खाली आल्यामुळं त्याला मनुष्यदेह मिळाला आणि मनुष्यदेहामध्ये होणारे दुःख त्याला सहन करावं लागले. तर तो महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं झाल्यानंतर त्याला तर आता तो इच्छामरणी होता भीष्म. मात्र त्या प्रत्येक माणसाला ह्या मृत्यूलोकातून जावंच लागतं आहे, तर त्याला देखील जावंच लागेल ना. तर त्यामुळं तो ज्यावेळेस त्याला जायचं होतं त्यावेळेस त्यानं बरेच दिवस त्रास सहन केला. कारण दक्षिणायनमध्ये त्याला मारायचं नव्हतं, उत्तरायणामध्ये मारायचं होतं आणि तो वसुदेवतेचा फळी होता, तर ते वसुदेवतेला त्याला प्राप्त व्हायचं होतं. आणि तो जर कृष्ण पक्षात वारला असता तर पुन्हा मनुष्य जन्मात आला असता आणि मग तो स्वर्गाला जाऊ शकला नसता. त्यामुळं त्याला उत्तरायणमध्ये आणि त्या 6 महिन्याच्या उत्तरायणामध्ये दिवसा वारणं गरजेचं होतं. म्हणून तो अग्निज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्र प्रयता गच्छन्ति ब्रह्म विदो जना. म्हणून तो त्रास सहन केला, बाणाच्या शय्यावर झोपला, परंतु उत्तरायणामध्येच त्यानं मृत्यू स्वीकारला. तर असं मायबापो, तर जो हे ज्याला देवता प्राप्तीला जायचं आहे तर त्यासाठी हे विधान आहे. परंतु जे योगी आहे, सतत परमेश्वराचं चिंतन करणार आहे, त्याला याची चिंता करायची गरज नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना नैती पार्थ सुट्टे जाणं योगी मुयती कच्छेरा आणि तस्मात सरीसु कालेसु योग तो भवार्जुन. तू ह्या उत्तरायणमध्ये मला मरण येईन का दक्षिणामध्ये येईन याची चिंता करू नको. तू फक्त योगयुक्तो भवार्जुन, म्हणजे तू फक्त माझं चिंतन सदोदित कर. कारण सतत चिंतन करणाऱ्या माणूस वेदेषु यज्ञेषु तपस्सुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम आतेति तत्सौरमिदं विदित्वा योगी परमस्थान मुखे चित्तात्यम. वेदानं मिळणारं फळ, दानानं मिळणारं फळ, ह्या सगळ्या फळाला तो योगी म्हणजे सतत चिंतन करणारा माणूस उलंदून जातो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो. त्यामुळे त्याला ह्या उत्तरायणमध्ये मेलं काय आणि दक्षिणायनमध्ये मेलं काय त्याला त्याची गरज नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना नैते सुत्ती पार्थ जानन योगी मुयती कच्छन
तस्मात् सर्वसुखानिषु योगयुक्तो भव अर्जुन. मात्र तू मात्र सतत परमेश्वराचं चिंतन कर, असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनी दिला. त्यामुळं मायबाप आपल्याला दक्षिणायनमध्ये मरण आलं काय आणि उत्तरायणामध्ये मरण आलं काय, त्याच्यात काही आपल्याला फरक करायची, चिंता करण्याची गरज नाही. फक्त एकच चिंता करायची, सदोतीत परमेश्वराचं चिंतन करायचं आणि परमेश्वर प्राप्तीला जायचं. मायबाप तुम्ही सदोतीत परमेश्वर चिंतन कराल आणि परमेश्वर प्राप्तीला जाल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे. ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि ह्या ग्रुपला गीता ज्ञानाला आटकेपार पोहोचण्यासाठी मदत करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.